सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे नर नारी वेद कथन। स्वामी नर नारींना वेद कसे देतात, कसा वेद आहे, नराला जास्त नारीला कमी किंवा नारीला जास्त नराला कमी वेद आहे स्वामींपासून, असं काही आहे का, या संदर्भामध्ये देव निरूपण करतात। स्वामींना असं निरूपण का करावं लागलं, काय प्रसंग घडला नेमका, हे तुम्हाला या आजच्या पहिल्या चरित्रामध्ये समजणार आहे। दुसरं चरित्र आहे शास्त्रमडी संन्यास या वेधू। शास्त्रमडामध्ये स्वामी गेले असताना तिथे संन्याशांना वेध लागला स्वामींचा। आजच्या या ज्ञानसत्रातील तिसरी आणि शेवटची लीळा आहे यंत्रासन पूर्वक महादेव आश्रमाची पूजा स्वीकारू। मनाला वेदना देणारी, दुःख देणारी अशी लीळा आहे ही। या लीळेमध्ये त्या महादाश्रमाने स्वामींच्या ठिकाणी यंत्रासनाची पूजा केलेली आहे। या महादाश्रमाच्या मनामध्ये असं कपट आलं होतं की स्वामींना संपवून टाकावं। हे असं कपट का आलं, असे विचार का आले त्याच्या मनामध्ये, आणि शेवटी त्याने यंत्रासन रचलं स्वामींना संपवण्यासाठी। आणि स्वामींनी मग यावर काय उपाय केला, स्वामी कसे बचावले त्यामधून, हे सर्व आपण सविस्तर आजच्या या ज्ञानसत्रातील तिसऱ्या लीळेमध्ये पाहणार आहोत। तर असे हे तिन्ही चरित्र नक्कीच तुम्हाला आवडतील आणि या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त होणार आहे, तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे। आणि म्हणून या व्हिडिओला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी या चॅनलवर असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज अपलोड करत असतो, ज्यामध्ये स्वामींचे नवनवीन चरित्र असतात। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी एकाईसांना मुद्रिका काढायला का लावल्या, या प्रसंगावरून आपल्याला काय शिकवण मिळते, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। या प्रश्नाचं उत्तर काय, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 474 नरनारी वेध कथन। स्वामींनी स्वतःच्या वेधाविषयी निरूपण केलेलं आहे की आमचा वेद कसा आहे, नरांना कसा वेद आहे, नारींना कसा वेद आहे, का यामध्ये काही विषमता आहे का, की नरांना फार श्रेष्ठ प्रकारचा वेद आहे, त्यांना जास्त वेद होतो, नारींना कमी होतो, किंवा नारींना जास्त वेद होतो, नरांना कमी होतो, असं काही आहे का, याविषयी सविस्तर स्वामी निरूपण करतात। बरं, स्वामींनी असं निरूपण का केलं, प्रसंग काय आला नेमका, तर ते समोर पाहूया। गोसावी ब्रह्मचारी देवाची गुंफे बीजे केले। स्वामी ब्रह्मचारी देवांच्या गुंफेकडे गेलेले आहेत। तव ब्रह्मचारी देवांची बाई अंगणी सडा घालिती होती। ब्रह्मचारी देवांची जी बाई होती, त्यांच्या जवळ असणारी बाई, ती अंगणामध्ये सडा घालत होती। गोसावी आणते देखिले आणि तिया गोसावी आते क्षमालिंगण दिधले। स्वामींना पाहिलं त्या बाईने आणि स्वामींना क्षमालिंगण दिलेलं आहे त्या बाईने। अवघा फुटा सेणे माखिला। ती बाई काय करत होती, अंगणामध्ये सडा टाकत होती। सडा कसा टाकतात, एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतात, बादली सदृश्य एखादं भांड त्यांच्याकडे असेल, काही गंगाळ वगैरे, तर त्यामध्ये पाणी घ्यायचं, अर्धा लिटर किंवा जे काही त्यांना अंगण जेवढं मोठं असेल त्या मापानं पाणी घ्यायचे लोक, त्यामध्ये मग शेण टाकायचे, कालवायचे, त्याला एकदम व्यवस्थित मिश्रण तयार करायचे त्या शेणाचं आणि पाण्याचं, आणि मग हाताने ते शिंपायचे, त्याला सडा म्हणतात। तर हात शेणाने भरले होते, कारण सडा शिंपडणं चालू होता, हात शेणाच्या पाण्याने भरलेले आहेत, हाताला शेण लागलेलं आहे, आणि सरळ जाऊन या बाईने स्वामींना आलिंगन दिलं। स्वामींच्या अंगावर जो फुटा होता, जे उपरनं प्रावरण केलेलं होतं स्वामींनी, ते सेने माखला, स्वामींच्या
फुट्याला शेण लागलेला आहे. तवलिंगाचा देवळी जे ब्राह्मण होते ती म्हणितले. तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण बसलेले होते. ते म्हणतात, बाहुल्ये श्री चांगदेव रावळा गोसावियांचा ठाई स्त्रियांसीची वेधू. बाहुल्य म्हणजे बहुतांश, जास्त करून श्री चांगदेव रावळांच्या ठिकाणी स्त्रिया जास्त वेधल्या जातात. त्या बाया क्षेव सोडिले. त्या बाईने मग क्षमालिंगन दिलेलं होतं ते सोडलं. तो ब्रह्मचारी देवी गोसाविया ते देखिले. ब्रह्मचारी देवांनी स्वामींना पाहिलं. गुंफे अंतुणी धाविनले. त्या गुंफेच्या बाहेर येण्यासाठी ते जोरात धावत आले, पळत आले की पटकन आता आपण गुंफेच्या बाहेर निघावं म्हणून ते पळत आले. तो दारवंडू भवेसी लागला. असं गडबडीमध्ये पळत पळत येत होते, कारण की देव आलेले आहेत म्हटल्यानंतर हळूवार काय जायचं, तर लवकर गेलं पाहिजे म्हणून ते लगबगीने पळत पळत निघालेले आहेत. परंतु झालं असं, प्रवेशद्वार छोटं होतं, दरवाजा लहान होता आणि तो जो दरवाजा आहे, ती जी चौकट आहे दरवाजाची, ती चौकट भवेसी लागली, भोईला लागली जोरात. ते भोवई फुटली. ते भवई फुटली म्हणजे हे जी भुवई आहे ती फुटली, जबरदस्त मार लागलेला आहे. तैसेची आले, रक्त निघत आहे. परंतु तसेच स्वामींकडे धावत आले ब्रह्मचारी देव. दृष्टी असते, दृष्टी महत्वाची. ब्रह्मचारी देवाची दृष्टी कशी आहे? ब्रह्मचारी देवापाशी जी बाई राहत होती त्या बाईने क्षमालिंगन दिलेलं आहे स्वामींना. या ब्रह्मचारी देवाला राग नाही आला की असं कोणी आलं तरी हे बाई आलिंगन देते, हे कोण चांगदेव राव काय माहीत, असं नाही म्हटले ब्रह्मचारी देव. देवावर चांगली प्रतीती होती की परमेश्वराच्या मनामध्ये कधीही दोष नसतो, परमेश्वराच्या दृष्टीत कधीही दोष नसतो, परमेश्वराच्या मुखारविंदात कधीही दोष नसतो, हे ब्रह्मचारी देवाला माहिती होतं. परंतु आता आपल्याच महानुभाव पंथामध्ये आपल्याच अनुयायांना देवावरच एवढा भरोसा राहिला नाही आणि देवालाच म्हणतात की ही लीळा चुकीची आहे, हे व्यावहारिक दृष्ट्या लीळा चुकीची दिसत आहे देवाची, ही लीळा चरित्रातून काढली पाहिजे. तर मला त्या सर्व जे कोणी साधू संत असतील किंवा जे कोणी वासनिक नामधारक असतील, नामधारी असतील, त्या सर्वांना सांगू इच्छितो की तुमच्या दृष्टीत दोष आहे, देवाच्या चरित्रात कधी दोष असू शकत नाही. जे काही वादंग उठवलं मागे पंथामध्ये लोकांनी, ज्यामध्ये साधू संतही सहभागी होते की हे चरित्रातल्या लीळा काढून टाका, तर मला एवढंच सांगायचं की तुमची दृष्टी बदला. तुमच्या दृष्टीत दोष आहे, देवाच्या चरित्रामध्ये, देवाच्या लीळेमध्ये दोष नाही. आणि तरी पण तुम्हाला वाटत असेल की व्यावहारिक दृष्ट्या ह्या लीळा चुकीच्या आहेत, ज्या काही लीळा आहेत आक्षेपार्ह, त्या लीळा तुम्हाला जर चुकीच्या वाटत असतील, आक्षेपार्ह म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून आक्षेपार्ह आहेत म्हणून मी म्हटलेलं आहे, वास्तविक पाहता मला आक्षेपार्ह त्या लीळा नाही. तर त्या सर्व साधू संतांनी स्वतःची दृष्टी बदलायला पाहिजे. किंवा दृष्टी बदलता येत नसेल तर एवढं समजून घ्यावं की आपण त्या देवाची लीळा समजू शकून घेऊ, एवढी आपली योग्यता अजून वाढलेली नाही. त्यामुळे योग्यता वाढवा स्वतःची आणि नंतर त्या लीळेंचं श्रवण करा, तुम्हाला नक्कीच त्या लीळेंचा अर्थ समजेल. तर इथे ब्रह्मचारी देव धावत आलेले आहेत, भुवई फुटलेली आहे. तैसेची आले, भुवई फुटली, मला मार लागला, मार लागला, बसले तिथेच आणि लागले आरडाओरडा करायला, असं केलेलं नाही. ब्रह्मचारी देवांना मार लागला, तैसेची आले, तरी पण ते आलेले आहेत. येऊनी गोसावियांसी क्षमालिंगन दिधले. येऊनी स्वामींना त्यांनी क्षमालिंगन दिलं. अवघा फुटा असुधे माखला. पहिलं त्या बाईने स्वामींचा फुटा शेणाने माखवला. आता ब्रह्मचारी देव आले आलिंगन देण्यासाठी. ब्रह्मचारी देवाने क्षमालिंगन दिलं. आता रक्ताचा सडा झाला त्या उपरण्यावर. फुटा म्हणजे काय? उपरण. स्वामींचं जे उपरण होतं, जो फुटा होता, त्या फुट्यावर आता रक्त पडलं. मग गोसावी तयाची वास पाहुणी म्हणितले. मग स्वामी तयाची वास पाहुणी म्हणजे जे महादेवाच्या मंदिरामध्ये ब्राह्मण बसले होते आणि म्हणत होते, अहो या चांगदेवरावळांपाशी बायाच जास्त वेधल्या जातात, हे जे दोष पाहत होते हे लोक, या लोकांकडे देव पाहून म्हणतात. आता जसं स्वामींच्या या लीळेवर हे ब्राह्मण काय म्हणत होते की बाया जास्त वेधल्या जातात देवाच्या ठिकाणी, दोष पाहत होते देवाच्या लीळेमध्ये, देवाच्या चरित्रामध्ये हे दोष पाहत होते ब्राह्मण. या ब्राह्मणांमध्ये आणि आताचे जे अनुयायी आहेत किंवा जे कोणी साधू संत आहेत जे म्हणतात की लीळा चरित्रातल्या लीळा काढून टाका, त्यांना त्या लीळेमध्ये दोष दिसतो, तर ते या ब्राह्मणांमध्ये आणि त्या साधू संतांमध्ये किंवा त्या नामधारक वासनिकांमध्ये काही एक फरक नाही. उलट हे ब्राह्मण तरी अडाणीच होते, समजा त्यांना ज्ञान नव्हतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार आहेत म्हणून ते कदाचित बोलले असतील.
अज्ञानामध्ये बोललेल्या गोष्टी देव क्षमा करतात. परंतु तुम्ही जर नामधारक आहात, संन्यासी आहात, अनुसरण घेतलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही म्हणता देवाची लीळा अशा घडल्याच नाही आणि तुम्हाला त्या लीळेमध्ये दोष दिसतो, व्यवहारिक दृष्ट्या त्या लीळा चुकीच्या वाटतात, तर ह्या ब्राह्मणांपेक्षा हे जे ब्राह्मण देवावर दोष घेत आहेत की या देवाच्या ठिकाणी, चांगदेवरावांच्या ठिकाणी स्त्रियाच वेधल्या जातात, याही पेक्षा हे आत्ताचे आपले अनुयायी दोषी जास्त आहेत. कारण यांना माहिती आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार आहेत आणि तरी पण त्यांच्या लीळेमध्ये यांना दोष दिसतो, म्हणजे हे या ब्राह्मणापेक्षाही दोषी आहेत. स्वामी स्पष्ट म्हणतात, त्या ब्राह्मणाकडे पाहतात आणि स्वामी म्हणतात, येथ नर नारी समान वेधू. स्वामी म्हणतात इथे म्हणजे आमच्या ठिकाणी नर किंवा नारी दोघांनाही समान वेद आहे. ज्याप्रमाणे त्या बाईने आम्हाला आलिंगन दिलं, हात शेणाने माखलेले होते, आमचा फुटा पण शेणाने माखून टाकला, एवढा जबरदस्त वेद लागला त्या बाईला की तिला लक्षही नाही की आपला हात खराब आहे, देवाचे कपडे खराब होतील, एवढी वेधल्या गेली. त्याचप्रमाणे ब्रह्मचारी देव पण वेधल्या गेले. ब्रह्मचारी देवांना तर हेही भान नव्हतं की आपली भवई फुटली आहे, रक्ताचा सडा पडलेला आहे, देवाचे कपडे खराब होतील, हेही त्यांना लक्षात राहिलं नाही. एवढा जबरदस्त वेद होता ब्रह्मचारी देवांना पण. या ब्राह्मण लोकांनी असं बोलल्यामुळे देवांना पण इथे काय करावं लागलं, स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. आता जे महानुभाव पंथामध्ये जे काही चरित्राच्या संदर्भामध्ये वाद आहे, हा जर वाद स्वामींसमोर जरी गेला असता तरी आताचे लोक हेच म्हटले असते की हे चुकीचं आहे आणि मग यावर देवाला स्पष्टीकरण मागितलं असतं किंवा देवानं स्पष्टीकरण दिलं असतं. अशी भयावह परिस्थिती आहे महानुभाव पंथामध्ये. म्हणजे तुमची श्रद्धा दृढ नाही. एकीकडे बघा तुम्ही मुसलमानांमध्ये जे काही त्या मुसलमानांचे मोहम्मद पैगंबर होते, त्या मोहम्मद पैगंबरांनी स्वतःच्या 6 वर्षाच्या काय 9 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं. त्यांची स्वतःची मुलगी होती. त्यांच्यामध्ये पण पाठभेद आहेत. काही ठिकाणी असं बोलल्या जाते ते त्यांची मुलगी होती, काही म्हणतात मुलगी नव्हती. त्यांच्यामध्ये पण मतांतर चालतात. तर मोहम्मद पैगंबरांनी ज्या 6 वर्षाच्या किंवा 9 वर्षाच्या आयशा सोबत लग्न केलं, त्या मुलीचं नाव आयशा होतं. तर एक 57-58 वर्षाचा म्हातारा, जवळजवळ 60च्या जवळचा म्हातारा हा एका लहान मुलीसोबत लग्न करतो. तरी पण जे काही मुसलमान आहेत त्यांच्या मनामध्ये किंचितही दोष येत नाही. वास्तविक पाहता हे चुकीची गोष्ट आहे. एक 60 वर्षाचं म्हातारं 6 वर्षाच्या किंवा 9 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करत असेल, हे चुकीची गोष्ट आहे. परंतु मुसलमानांमध्ये कोणीही ब्र शब्द, चकार शब्द काढत नाही मोहम्मद पैगंबराविषयी. जर कोणी काढला तर त्याला खतम करतात. फ्रान्समध्ये चार्ली हेब्डो नावाच्या मॅगझिन कार्यालयावर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. बॉम्ब फेकले लोकांनी, आतंकवाद्यांनी. त्यांनी एक कार्टून काढलं मोहम्मद पैगंबराचं म्हणून. एवढी श्रद्धा दृढ आहे त्या मुसलमानांची, एवढा गुण घेण्यासारखा आहे बरं का आपल्यासाठी. दुसरे काही घेऊ नका, परंतु श्रद्धा कशी दृढ असावी या संदर्भामध्ये हे गुण घेतला पाहिजे आपण मुसलमानांकडून. जे लोक आपलेच म्हणतात ना ही लीळा चुकीची आहे, या लोकांपेक्षा, या साधू संतांपेक्षा पण हे मुसलमान बरे. ते त्यांच्या आराध्य दैवताच्या ठिकाणी काही म्हणत नाहीत की हे दोषरूप आहे, हे चुकीचं आहे. आणि आपलेच महानुभाव म्हणतात ही लीळाच घडली नाही, हे चुकीचीच आहे, हे दोषरूप आहे, हे व्यवहारिक दृष्ट्या व्यवस्थित नाही. म्हणजे आताच्या लोकांना, आताच्या नामधारकांना, महानुभावांना आता समजत आहे की हे चुकीचं आहे. किंवा 30 वर्षापूर्वी समजलं असेल, 40 वर्षापूर्वी समजलं असेल. परंतु मला एवढं सांगायचं की तुमचीच श्रद्धा दृढ नाही, तुमच्यापेक्षा मुसलमान बरे, ते त्यांच्या आराध्य दैवतावर कधीही चकार शब्द काढत नाही. त्या मुलीने, जी आयशा होती, जवळजवळ महिनाभर उपवास केला की मला लग्न करायचं नाही म्हाताऱ्यासोबत, त्या मोहम्मद पैगंबरासोबत. तर ती आयशा जेवढे दिवस उपाशी राहिली तेवढे दिवस आताही ते मुसलमानाचे लोक रोजा पाळतात. म्हणजे 30 दिवस, जवळजवळ महिनाभर ते उपवास करतात, कारण आयशा उपाशी राहिली होती. आणि नंतर मग ज्या दिवशी लग्न झालं त्यांचं, तिने उपवास सोडला आणि मग नंतर मग हे रोजे सोडतात, रमजानचा महिना संपला म्हणतात. असा इतिहास त्यांचा आहे. एवढं सर्व असताना ते त्यांच्या नियमाचं पालन करतात, बिलकुल ब्र शब्द काढत नाहीत त्यांच्या त्या पैगंबराविषयी. परंतु आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा ह्या चुकीच्या आहेत, या बरोबर आहेत, या व्यवहारिक दृष्ट्या चालत नाहीत, ह्या नष्ट केल्या पाहिजे, ह्या पोथीतून लीळा काढल्या पाहिजे असं बोलतो आपण. म्हणजे कुठेतरी आपल्यात कमीपणा आहे, एवढं लक्षात असू द्या. आपली तेवढी योग्यता नाही देवाच्या लीळा समजून घेण्यासाठी. ज्यावेळेस योग्यता होईल त्यावेळेस नक्कीच आपल्याला देवाच्या लीळा व्यवस्थित समजतील. माझ्या या बोलण्यातून कोणाला कमी जास्त काही वाटलं असेल, काही बरं वाईट वाटलं असेल तर वाटू द्या, मी काय क्षमा मागणार नाही. तुम्ही देवाच्या लीळा काही चुकीच्या आहे म्हणता तर तुमचं अंतकरण दुखलं जरी तरी मला काही फरक पडत नाही. तुम्ही देवाला चुकीचं म्हणता, मी कुठला कोण आहे? तुम्ही चुकीचं म्हणा, बरोबर म्हणा, मला काही फरक पडत नाही. मग गोसाव्यांसी ब्रह्मचारी देवी पटी शाळेवरी आसन घातले,
मग स्वामींना बसण्यासाठी ब्रह्मचारी देवाने पट्टीशाळेवर आसन टाकलेलं आहे. गोसावी आसने उपविष्ट झाले. स्वामी आसनस्थ झालेले आहेत, त्या आसनावर बसलेले आहेत. गोसावी श्रीमुखीचे तांबूळ त्याच्या भवे बांधले. स्वामींनी श्रीमुखातलं तांबूळ काढलं आणि ब्रह्मचारी देवाच्या भुवे बांधले, म्हणजे त्या भुवईवर जिथे जखम झाली होती, भुवई फुटली होती, तिथे ते तांबूळ बांधलेलं आहे. गोसावियांसी चरणक्षाळन केले. स्वामींचे पाय धुतले. विडा ओळगविला, विडा दिला स्वामींना. मग गोसावी बीजे केले. मग स्वामी तिथून निघून गेले. उत्तरार्ध लीळा क्रमांक 475. शास्त्रमढी संन्यासिया वेधू. शास्त्रमठामध्ये स्वामींनी संन्याशांना वेध लावलेला आहे. गोसावियांसी गणपती मढी अवस्थान. स्वामींना गणपत मठामध्ये अवस्थान होतं. गोसावियांसी दुपारीचा पूजा सुरू झाला. स्वामींचा दुपारचा पूजा झालेला आहे. आरोगण झाली, पहुड होवणी, उपहुड झाला. स्वामींची आरोगणा झालेली आहे, पहुड झालेला आहे, उपहुड झालेला आहे. पहुड म्हणजे काय? स्वामी जेवण केल्यानंतर थोडे वेळ झोपले, नंतर पुन्हा उठून बसले. स्वामी प्रत्येक वेळेस दुपारचं जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घ्यायचे. वामकुक्षी म्हणजे काय? जेवण झाल्यानंतर थोडीशी शतपावली केली, 45-50 मिनिटानंतर थोडंसं पाणी पिऊन स्वामी डाव्या बाजूला झोपायचे, डाव्या अडंगावर. आणि जास्त नाही काही झोपायचे, एक 30-40 मिनिटं झोपायचे फक्त. नाहीतर पोटभर जेवले, 2 वाजता झोपले आणि उठले 5 वाजता, असं देव कधी करत नव्हते. असं जर झोपलात तर तुमचं शरीर रोगाचं घर होईल. वामकुक्षी म्हणजे फक्त 30 ते 40 मिनिटं. 40 मिनिटं बस झालं. 40 मिनिटापर्यंत जर तुम्ही जेवण केल्यानंतर झोपलात तर चांगलं आहे. उलट जेवण केलं आणि लगेच नाही झोपायचं बरं का. मी पहिलं काय म्हटलं तुम्हाला, जेवण केल्यानंतर शतपावली करायची आहे, थोडंसं फिरायचं आहे आणि मग जेवण झाल्यानंतर जवळजवळ 1 तासाने थोडंसं पाणी पिऊन 1 ग्लास 2 ग्लास नंतर झोपायचं आहे. ते पण 30-40 मिनिटं झोपायचं. तर अशी देवाने वामकुक्षी घेतलेली आहे आणि झोपेतून उठलेली आहेत पुन्हा. मग विळीचाचा वेळू झाला, संध्याकाळची वेळ झाली. मग विळीचाचा वेळू झाला, मग संध्याकाळची वेळ झाली. मग गोसावी दाई भागवता ते म्हणितले. मग स्वामी दाई भागवतांना म्हणतात, बटिका जाडी आणि सागळे घ्या. देई भागवत जवळच होते. स्वामी देई भागवताला म्हणतात, बटिका जाडी आणि सागळ घ्या. सागळ म्हणजे पाण्याची पिशवी आणि जाडी म्हणजे स्वामींचं जे काही अंथरुण होतं जाड बसण्यासाठी, घोंगडा असू शकते किंवा दुसरं काही गोदडं वगैरे, जे जाड आहे त्याला जाडी म्हणतात बसण्यासाठी स्वामींना. तर ते जाडी घ्या आणि पाण्याची पिशवी घ्या. हो काजी देई भागवत म्हणतात, ठीक आहे. मग देई भागवती जाडी आणि सागळ घेतली. मग देई भागवतांनी जाडी आणि सागळ घेतलेली आहे. गोसावी शास्त्रमढा बीजे करिता ती. स्वामी शास्त्रमढाकडे जात होते. गोसावी शास्त्रमढा बीजे करिता ती. स्वामी शास्त्रमढाकडे जात होते. तव नरसिंहाची जगती पश्चिमे महादाश्रमू जात वाटे भेटले. तेव्हा नरसिंहाच्या जगतीच्या पश्चिमेला महादाश्रम जात असताना त्यांना भेटलेले आहेत. पायी वाहना, पायामध्ये वाहना होत्या. सवे शिक्षू, सोबत शिष्य होते. तेने वरी श्रीगरी धरली असे. त्या शिष्याने महादाश्रमाच्या डोक्यावर श्रीगिरी धरली असे, म्हणजे मोठी छत्री धरलेली होती. गोसावी देखिले वाहना फेडिले श्रीगरी परती केली. महादाश्रमाने स्वामींना पाहिलं आणि पायातल्या वाहना काढल्या, डोक्यावरची छत्री बाजूला केली. गोसावियांसी वाम वस्त्र केले. त्या महादाश्रमाने स्वामींना वाम वस्त्र केले म्हणजे नमस्कार केला आणि उजव्या खांद्यावर जे वस्त्र होतं ते डाव्या खांद्यावर टाकून घेतलं. तव गोसावी कानसुली फुलली देखिली. सर्वज्ञ म्हणतले वृद्धाप्य आले मा. त्या महादाश्रमाचे कानसुले फुलली देखली म्हणजे कानावरील जे केस होते डोक्याचे, ते केस पिकलेले दिसले, पांढरे झालेले दिसले. स्वामी म्हणतात, तुम्हाला आता वृद्धाप्य आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला म्हातारपण आलेलं आहे. जी जी थोडे दिस झाले. महादाश्रम म्हणतात, जी जी थोडे दिवस झाले. केस पांढरे होऊन थोडे दिवस झाले, म्हणजे वृद्धाप्य येऊन पण थोडे दिवस झालेले आहेत. मग ते परते निघाले आणि मग तिथून महादाश्रम पण परते निघाले. गोसावी शास्त्रमढा विजय केले. स्वामी शास्त्रमढाकडे गेले. जगतीचा उत्तरामुख दारवठा. जगतीचा उत्तराभिमुख दारवंठा होता. दारवठाचे सोंडीवरी आसन झाले. दारवंठ्याच्या सोंडीवर आसन झालेलं आहे स्वामींना. जाडीवरी जाडी टाकली त्या देई भागवतांनी आणि त्या जाडीवर देव बसलेले आहेत.
गोसावी तांबोळ प्रतेजू आदरिले. स्वामी तांबोळ प्रतेजत होते, थुंकत होते. तव देई भागवती म्हणितले जी जी तांबोळ का प्रतेजिता असी जे. देई भागवत म्हणतात जी जी तुम्ही तांबूळ का बरं टाकून देत आहात. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात ऐसेनी भगवयाचे अठाया जाओ नये. संन्याशांमध्ये असं पान खाऊन थोडी जाता येणार आहे. शास्त्रमठामध्ये संन्यासी बसलेले आहेत सर्व. मग तेही उगाळा अंजुळी ओढविली. मग स्वामी ते तांबूळ प्रत्येजत होते आणि देई भागवतांनी समोर हात केला, अंजुळी समोर केली. उमाळ अंजुळी भरली. त्या देई भागवताची पूर्ण अंजुळ भरून गेली त्या तांबूळाने. मग तेही तोंडी घातले, तोंडामध्ये टाकले त्यांनी स्वतःच्या. मग मायेना, तोंडामध्ये मावत नव्हतं तांबूळ. मग आंघोळीवरी दाट ती बोटाने कोंबत होते आतमध्ये तांबूळ देई भागवत. गोसावी गुळा केला, स्वामींनी गुळा केला. मग शास्त्रमठांतू बीजे केले. मग शास्त्रमठामध्ये देव गेलेले आहेत. देवाने कसा व्यवहार पाळला बघा. देव काय म्हटले, पान खाऊन संन्याशांमध्ये जाता येणार नाही. देवाने स्वतः पान थुकलेला आहे. आणि आपण मंदिराच्या परिसरामध्ये जाऊन जर तंबाखू चोळत बसलो, पुड्या खात बसलो, तिथेच थुकत बसलो, मंदिराचा परिसर घाण करत राहिलो, तर आपल्यासारखा दुष्ट माणूस कोणी असणार नाही. स्वामी असून संन्याशांच्या समोर जात आहेत तर पान टाकून देत आहेत. स्वामी असे नाही म्हणाले मी परमेश्वर अवतार आहे, मला काय गरज आहे पान टाकून देण्याची. तांबूळ स्वामींना अगोदरच टाकून दिलं तरी पण देव असे नाही म्हटले की काही गरज नाही, हे सर्व सृष्टी माझीच आहे, मीच निर्मिलेली आहे, मी काय एवढं नियमाचं पालन करू, असं देव म्हटले नाही. म्हणजे यावरून आपल्याला हे लक्षात येते, माणूस जेवढा मोठा असतो त्यावर जबाबदाऱ्या तेवढ्या मोठ्या असतात. आणि जो जबाबदाऱ्या पेलत असतो तोच माणूस मोठा असतो. स्वामी तर परमेश्वर अवतार होतेच, परंतु स्वतःच्या जबाबदाऱ्या, स्वतःचे नियम व्यवस्थित पाळत होते. आता आपण स्वामीच्याच मंदिरामध्ये जातो, स्वामीच्या मंदिराच्या पाठीमागे बसतो आणि इकडल्या तिकडल्या गप्पा, तंबाखू खाणे काय, व्यसन करणे काय, असे पाहतो मी बऱ्याच ठिकाणी. पुड्या पाड्या पडलेल्या असतात, बिडी फुकून कोणाचे काही छोटे छोटे तुकडे टाकून दिलेले असतात कोणी लोकांनी. तरी असं नको व्हायला. देव असून संन्याशांच्या समोर जाताना तोंडातलं पान काढत आहेत. आणि या लीळेला पाहून आपण हे शिकवण घेतली पाहिजे. नुसतं मोठ्या माणसाचंच नाही, तर मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्यासोबत जे लेकरं आहेत त्यांनी चॉकलेट खाल्ली, बिस्किटचा पुडा खाल्ला, वेफर्स खाल्ले, तर त्यांचे मेनकापड मायबापांनी उचलायला पाहिजे. आणि जर मायबापांना वाटत असेल की लेकरांना संस्कार लागले पाहिजे तर लेकरांना तसं शिकवा. चॉकलेट खाल्लीनं त्याचं जे रॅपर असते ते खिशामध्ये ठेवायचं. चॉकलेट खाल्ल्यानंतर मेनकापड खिशात ठेवा. बिस्किटचा पुडा खाल्ला तर मेनकापड खिशात घाला. बाहेर दूर गेल्यानंतर फेकून द्या ते मेनकापड. लहान मुलांना पण शिकवा, तुम्ही पण शिका. नाहीतर नारळ घेऊन गेले, नारळ फोडायचं, देवाच्या सभामंडपात बसूनच नारळ सोडलं पटपट आणि फोडलं आणि निघून गेले. म्हणजे देवावर काय उपकार केला का तुम्ही नारळ फोडलं तर? देवाच्या दारात कचरा करून चालले म्हणजे तुम्ही. तर तो कचरा कोणी उचलायचा? तिथल्या साधू संतांनी उचलायचा का? तर मंदिराचा परिसर स्वच्छ राखणे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण तर कोणते मंदिर बांधले नाही. आपण कोण्या मंदिराला रंगरंगोटीला कधी पैसे दिले नसतील. ज्यांनी दिले असतील ते दैवाचे भाग्याचे आहेत. परंतु काही असे असतात जे देत काही नाहीत, परंतु त्या मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर उगाच पत्रिका लावत बसतात, चिटकवत बसतात, काहीतरी कागद लावत बसतात. म्हणजे त्या मंदिराचं पण विद्रुपीकरण करतात. मंदिराचं जर तुम्हाला सौंदर्यीकरण होत नसेल तर कमीत कमी विद्रुपीकरण तरी नका करू. मंदिराला सुंदर तुमच्याच्याने करणं होत नाही, किमान विद्रूप तर नका करू. हे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. गोसावी गुळा केला, स्वामींनी गुळा केला. मग शास्त्रमठांतू बीजे केले. मग शास्त्रमठामध्ये गेले देव. तो पुढा संन्यासी देखिले, तेव्हा पुढे संन्यासी दिसले स्वामींना. येई जोजी म्हणून आसन रचू आदरिले. सर्व संन्यासी म्हणतात येई जोजी, येई जोजी, या या असं म्हणतात आणि आसन टाकतात स्वामींना बसण्यासाठी. मग सर्वज्ञ म्हटले ऐसे नव्हे. स्वामी म्हणतात असं नाही. मग दाई भागवती आसन घातले. स्वामी काय म्हणतात की नका नका, तुमचं आसन नका, संन्याशाच्या हाताने कुठं आसन घालून घ्यावं, हे असं बरोबर नाही. आमचा माणूस आमच्या सोबत आहे, तो आसन घालील, त्यावर आम्ही बसू. मग दाई भागवत आले, त्यांनी आसन घातलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले. स्वामी त्या आसनावर बसले. मग पोसिले आणि मग विचारतात हे काय वाची जताये. स्वामी म्हणतात हे काय वाचताय तुम्ही? जी जी हे वेदांत. सर्व संन्यासी म्हणतात जी जी हे वेदांत आहे, आम्ही हे वेदांत वाचत आहोत. वेदांती काही प्रतिपाद्य. स्वामी म्हणतात वेदांतामध्ये काय प्रतिपादन केलेलं आहे? जी जी आत्मा. स्वामींना मग ते संन्यासी उत्तर देतात या वेदांतामध्ये
आत्म्याचं प्रतिपादन आहे. तो कैसा, स्वामी म्हणतात तो कसा आहे. मग ती बोलो आदरिले, बोलिला. मग संन्याशांनी बोलणं चालू केलं, सर्व सांगितलं. आणि मग सर्वज्ञ म्हणितले तो काही ऐसा. स्वामी म्हणतात तो काही ऐसा म्हणजे असा असतो का. तो ऐसा की, स्वामी म्हणतात तो असा असतो. गोसावी बोलिला, बोलत होते तया स्थिती झाली. स्वामी लागले बोलायला. सर्व संन्याशांना स्थिती झालेली आहे. सर्व संन्यासी स्थित्या आनंद घेत आहेत स्वामींकडून. गोसावी बिजे केले, देव तिथून निघून गेले, यांना स्थित्यानंद दिला. आनंद भोगीत आहेत सर्व संन्यासी लोक. आणि स्वामी मग तिथून निघून गेले. तव कुपिनू प्रवर्तना उशिरू झाला. या सर्वांना स्थिती झाल्यामुळे चरित्रकार म्हणतात की कुपिनू प्रवर्तना उशिरू झाला, म्हणजे गुरु समोर जावं, काही प्रसव वगैरे मोडायचा असेल, काही नमस्कार करायचे असतील, त्या क्रियेला, त्या विधीला उशीर झालेला आहे. महादाश्रमी म्हणितले, महादाश्रम म्हणतात जा पारे संन्यासी आजुई का कुपिनू प्रवर्तना येती का इथे श्री चांगदेव रावळी बीजे केले. महादाश्रम त्यांच्या शिष्याला म्हणतात, अरे जाऊन बघून या बरं, ते संन्यासी अजून का बरं नाही आले आमच्या ठिकाणी नमस्कार करण्यासाठी. काही चांगदेव रावळ तर तिथे गेले नाही. आले तवते अवघे स्थिती भोगिताती. त्यांचा शिष्य आला, पाहतात तर काय सर्वांना स्थिती झालेली, सर्व बसल्या बसल्या आनंद घेत आहेत. हे काही प्रसादा कुपिनू प्रवर्तना उशिरू झाला. तो शिष्य येऊन त्या सर्व संन्याशांना म्हणतो, अरे हे काय करताय तुम्ही, तिकडे सर्व उशीर झालेला आहे क्रियेला. प्रसादा म्हणजे काय, हा एक आदरवाचक शब्द आहे. त्या संन्याशांना हे शिष्य म्हणत आहेत तिकडे सर्व नमस्कार करण्यासाठी, विधी उरकण्यासाठी उशीर झालेला आहे, चला लवकर. आज हुई कैसे नयाची, अजून पण तुम्ही आला नाहीत, कसं काय बरं, चला लवकर. आणि स्थिती भंगली, अशा बोलल्याने त्यांची स्थिती भंगली. मग एरू एरा पुढे धावे, मग एकमेकापुढे एक धावायला लागले. अरे उशीर झाला, उशीर झाला, पळा 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 म्हणून सर्वजण धावायला लागले. मग महादाश्रमा सांगितले, मग महादाश्रमांना सांगितलं जे काही प्रकार घडला तो प्रकार त्या शिष्याने जाऊन महादाश्रमाला सांगितलेला आहे. तेथ गोसावी बिजे केले होते. त्या संन्याशांनी पण सांगितलं, शिष्यांनी पण सांगितलं की तिथे स्वामी आले होते, श्री चांगदेव राऊळ आले होते. ते महादाश्रमान म्हणेची, ते काही महादाश्रमाला पटलं नाही. मग एरा चोरिया एरू दर्शना ये. मग काय झालं, एकमेकाला चोरून लपून त्या महादाश्रमाजवळचे संन्याशी शिष्य स्वामींच्या दर्शनाला यायला लागलेले आहेत. मग संन्यासियाची ओळख दाटे. मग स्वामींपाशी संन्याशी लोकांचीच गर्दी व्हायला लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी. संन्यासी तांबूळाचा प्रसादू घेती. महादाश्रमाचे जवळचे संन्याशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तांबूळाचा प्रसाद घ्यायला लागलेले आहेत. ते महादाश्रमी जाणीतले, हे सर्व महादाश्रमाला समजलं. मग म्हणितले, आणि मग महादाश्रम म्हणतो, आता हे आमचा मार्ग उच्छेदिती. मग यंत्रासन केले. मग महादाश्रमाला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आपला जो मार्ग आहे तो मार्ग हे उच्छेदून टाकतील चांगदेव राऊळ, आणि मग यांना आता संपवलं पाहिजे, म्हणून यंत्रासनाची तयारी महादाश्रम करतात. यंत्रासन तयार केल्यानंतर मग तिथे स्वामी जातात. त्या यंत्रासनासमोर स्वामी काय करतात, यंत्रासनावर बसूनही स्वामींना कसं काहीच होत नाही, हे आपण समोरच्या चरित्रामध्ये पाहूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 476. यंत्रासन पूर्वक महादेव आश्रमाची पूजा स्वीकारू. यंत्रासन पूर्वक महादेव आश्रमाची पूजा स्वीकारू म्हणजे महादाश्रमाने पूजा करण्यासाठी स्वामींना बोलवलं. परंतु पूजा कशी होती, तर यंत्रासनाची पूजा होती. हे यंत्रासन म्हणजे नेमकं काय बरं, तुम्हाला माहित असेल, ब्राह्मण लोक ज्यावेळेस कुंडलिनी पाहतात त्यावेळेस ते असं एक यंत्र तयार करतात, खाणे 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 त्यामध्ये असतात. तर त्याच प्रकारचं एक यंत्र तयार केलेलं होतं महादाश्रमाने, आणि तिथे देवतेंचं आव्हान केलं होतं, आणि त्यावर कपडा टाकला होता. त्यावर जो कोणी बसेल तो व्यक्ती मरून जाईल, त्या देवता त्याला मारून टाकतील, असं ते यंत्रासन होतं. आणि अशा यंत्रासनामध्ये स्वामींना मारण्याचा विचार या महादाश्रमाचा होता. तर पाहूया नेमकं त्या यंत्रासनाचं होते काय ते. महादेव आश्रमी म्हणितले, महादाश्रम म्हणतो, हे चांगदेव राऊळ आमचा मार्ग उच्छेदिती, हे चांगदेव राऊळ आमचाच मार्ग उच्छेदून टाकतील. म्हणून कामाक्षाचा देवळी रंगपूजा केली. कामाक्षा नावाची देवता होती, त्या देवतेच्या मंदिरामध्ये रंगपूजा केलेली आहे. म्हणजे काय केलं,
थाटामाटात सर्व तयारी केली पूजेची, रांगोळ्या भरपूर काढल्या, त्याला रंगपूजा असं म्हणतात. यंत्रासन रचिले, यंत्र रचलं, तिथं यंत्र तयार केलं, आव्हान केलं देवतेंचं. मग आपुलिया शिक्षा ते बोलावू पाठविले. मग स्वतःच्या शिष्याला सांगितलं, जा आता चांगदेवरावांना बोलून घेऊन ये. म्हणजे हा जीव किती अधोगामी आहे बघा, किती मतित्रयाने माखलेला आहे. याला चांगलं कधी करावं असं वाटत नाही. एवढे मोठे परमेश्वर अवतार, त्यांचा शिष्य व्हायचं तर महादाश्रम म्हणतो यांनाच मारून टाकू आपण. सर्व तयारी केली, रंगपूजा तयार केली, रांगोळ्या वगैरे काढल्या, शिष्याला सांगितलं जा बोलावून घेऊन ये चांगदेव राऊळांना. इकडे यंत्रासन त्याने तयार केलं त्या महादाश्रमाने, यंत्र काढलं जसं काढायचं होतं, तिथे देवतेंचं आवाहन केलं. मग आपल्या शिष्या ते बोलावू पाठविले, शिष्याला सांगितलं बोलवण्यासाठी. शिष्य गेला, बोलवलं. गोसावी तेथे विजय केले, देवाले तिथे सरिसे भट्ट असती, भटोबा सोबत होते. उठिले येई जोजी येई जोजी, मग गोसावी डावे निसी चरणी चेनी अंगुठेनी आसन ढाळिले. सोबत भटोबास होते. आणि तो जो महादाश्रम आहे तो पटकन उठतो स्वामी आले म्हटल्यानंतर, आणि फार जसं काय आनंद झालेला आहे याला. असं म्हणत आहे येई जोजी येई जोजी, म्हणजेच काय, या 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 लवकर या, बरं झालं आलात तुम्ही, अशा प्रकारे हा महादाश्रम म्हणत आहे. मग गोसावी डावेनी श्री चरणी चेनी अंगुठेनी आसन ढाळिले. मग गोसावी म्हणजे स्वामींनी डाव्या श्रीचरणाच्या अंगुठ्यांनी आसन ढाळलं. म्हणजे त्या ज्या देवता तिथे आलेल्या होत्या आणि आ वासून बसल्या होत्या, देव बसले म्हणजे त्यांना मारणार होत्या, त्या देवतेंना ढाळलं. म्हणजे काय केलं, त्या देवतेंना तिथून त्यांनी परतावून लावलं. आता तुम्हाला असं वाटेल ढाळणे या शब्दामध्ये परतावून लावणे हा अर्थ कसा निघतो, तर जसं तुम्हाला माहितीच असेल, आपण काय म्हणतो, दिवस ढळला. ढळला म्हणजे काय, दिवस संपत आला, सूर्य अस्ताला गेलेला आहे, बरोबर की नाही. दिवस ढळला म्हणजे काय झालं, दिवस संपला, संपत आला असा अर्थ निघतो. तर इथे स्वामींनी ते जे यंत्रासन होतं, तिथल्या ज्या देवता होत्या त्यांना ढाळलं. म्हणजे काय केलं, त्यांना सांगितलं बाई तुमचं काही काम नाही इथे, तुम्ही असे काही जास्तीचे कामं करू नका, तुम्ही तुमचं इथून निघून जा. असं म्हणून देवतेचे जे आव्हान केलेलं होतं, देवतेला जे बोलवलं होतं, ते देवांनी तिथून त्यांना परतावून लावलेलं आहे. आणि अंगुठे करुणी ऐसे खोविले, अंगुठेनी करुणी ऐसे खोविले, म्हणजे थोडंसं असं त्या अंगठ्याने असं दाबलं. तो जो कपडा होता तो कपडा अशा डाव्या अंगठ्यामध्ये घेतला आणि असं दाबलं तिथेच, म्हणजे ते आसन ढाळल्या गेलं. आता त्या देवता काही एक करू शकत नाहीत देवाला. मग गोसावी आसनी उपविष्ट झाले. मग स्वामी आसनावर बसलेले आहेत. गोसाव्यांचे विडा ओळगविला, स्वामींना विडा दिला त्या महादाश्रमाने. त्या महादाश्रमाला नक्कीच प्रश्न पडला असेल, देवाला तर काहीच झालं नाही, एवढं मी आव्हान करून ठेवलं, एवढं यंत्र तयार केलं, गोसावी रंगाशी रूप केले, तरी पण देव म्हणतात वा 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 वा, छान 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 छान, काय सुंदर रांगोळी काढलेली आहेत तुम्ही, असं देव त्या महादाश्रमाला म्हणत आहेत. चूक जेथ तेथ चूक दाखविले, जिथे कुठे चुकलं तिथे देव म्हणत होते अरे इथे थोडस चुकलं असं. निकेते मानिले, चांगलं होतं ते मान्य केलं देवाने. मग गोसाव्यांशी पूजा केली, मग स्वामींना चांगली पूजा केली त्या महादाश्रमाने. हे जसं त्या महादाश्रमाने सर्व रचून ठेवलं होतं, तशीच घटना आपल्या भारतामध्ये पण घडलेली आहे. कालचीच घटना आहे, म्हणजेच 5 जानेवारी 2022चीच घटना आहे. सर्व कट रचला होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडवलंही होतं, परंतु पुढे काही अप्रिय घटना घडली नाही, बरं झालं. जसे या महादाश्रमाने कट रचला होता की नाही, तसाच कट होता. कारण पंतप्रधानांना फ्लायओव्हरवर जवळजवळ 20-25 मिनिटं थांबून ठेवणे, अचानक तिथे लोक जमा होणे, काहीतरी षडयंत्रच होतं. जसं या महादाश्रमाने षडयंत्र केलं, तसं षडयंत्र तिथे कुणीतरी असेलच महादाश्रम जो मारायला टपलेला असेल मोदींना, तर त्यानेही सर्व कट रचलाच होता. परंतु नरेंद्र मोदी सुखरूप वापस पोहोचले त्या भटिंडाच्या विमानतळावर. तर इथे स्वामींना सर्व कळालेलं आहे. तरीही स्वामी काय म्हणतात की तुम्ही रांगोळी छान काढली असं देव म्हणतात. इथं थोडंसं चुकलं तुमचं हेही सांगतात. हे मला कशामुळे आठवलं मोदींचं, कारण विमानतळावर पोहोचल्यानंतर मोदी काय म्हणतात त्या एअरपोर्ट अथॉरिटीला, तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा आम्ही सुखरूप विमानतळावर पोहोचलो,
जिवंत आहोत अजून. म्हणजे एवढा वाईट प्रसंग घडला तरी मोदी निरोप देऊन गेले त्या एअरपोर्ट अथॉरिटी वाल्याला. तर या बोलण्यावरून मला तो प्रसंग आठवला आणि म्हणून मी तो प्रसंग इथे सांगितलेला आहे. चूक जेथ तेथ चूक दाखविले, जिथे चूक होतं तिथे चूक दाखवलं, जिथे बरोबर होतं तिथे बरोबर सांगितलं स्वामींनी की हे चांगलं झालं, चांगलं ते मान्य केलं. मग गोसावी पूजा केली, स्वामींची पूजा केली, विडा ओळगवला, त्यांनी विडा दिला त्या महादासमाने स्वामींना. मग गोसावी बीजे केले, मग स्वामी तिथून निघून गेले. मार्गी भटी पुसले, मग भटोबास विचारतात रस्त्याने, जी जी गोसावी श्रीचरणीचेनी अंगुठेनी करुणी आसन का ढाळिले. स्वामींनी श्रीचरणाच्या अंगुठ्याने ते आसन का बरं ढाळलं, थोडस खाली ओढल्यासारखं का केलं. सर्वज्ञ म्हणतील तेही ते यंत्र उधारिले होते गा. स्वामी म्हणतात त्या कपड्याखाली ते जे आसन रचलं होतं आम्हाला बसण्यासाठी, त्याच्या खाली एक यंत्र रचलं होतं, एक यंत्र उधारलेलं होतं, म्हणजे काढलेलं होतं. अवघ्या देवता आव्हानुनी ऊर्ध्वमुखा केलिया होतिया. देवतेंचं आव्हान करून देवता आ वासून तिथे ठेवल्या होत्या त्याने. जो कोणी बसेल त्या माणसाला त्या देवतेंनी गिळंकृत केलं असतं. मग येथोनी ढाळूनी अधोमुख केलिया, आम्ही त्यांना अधोमुख केलं. जे तोंड वर होते ना त्यांना तोंड खाली ठेवायला लावले, खाली करायला लावले. तोंड वर होते ते खाली केले, म्हणजे त्यांचं तोंड ढाळलं देवाने, खाली केलं. त्या आसनावरी जो बैसे त्या ते घेती, त्यावर जो कोणी बसेल त्याला त्यांनी घेतलं असतं, म्हणजे खाऊन टाकलं असतं. भटी म्हणतील जी जी गोसावी आसी काही. मग भटोबास म्हणतात जी जी स्वामींना काय आसन ढाळण्याची गरज होती, देवाला काय केलं असतं त्यांनी. सर्वज्ञ म्हणते त्याचा ठाई एके सामृत्य असती ती तरी येथूनची सिद्धी नेई जती किंगा. स्वामी म्हणतात तसं नसते, आम्हाला ते ढाळावंच लागलं. कारण काय, त्यांना आम्ही सामर्थ्य दिलेलं आहे, त्या सामर्थ्याला पण सिद्धीला नेणं आमचंच काम आहे, आम्हालाच न्यावं लागलं असतं. म्हणून आम्ही पहिलेच ते आसन ढाळून टाकलं. जे तोंड वर होतं त्याचं तोंड ढाळून खाली केलं त्या देवतेचं. आणि अशा प्रकारे स्वामी या मोठ्या संकष्टातून, तसंच देवासाठी काय फार मोठं संकष्ट नव्हतं, परंतु तुमच्या आमच्यासाठी फार मोठं संकष्ट होतं ते. आपण जर पाहिलं आपल्या दृष्टिकोनातून तर ते मोठं संकष्ट होतं. तर अशा या संकष्टातून देव इथून सुखरूप निघालेले आहेत आणि स्वस्थळी स्वामी निघालेले आहेत. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञान सत्रातील तिन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शकांसाठी सूचना, तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही असे स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे, असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करणार आहे, ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, स्वामींना स्पष्टीकरण का द्यावं लागलं त्या ब्राह्मणांना की आमच्या ठिकाणी नर आणि नारींना समान वेद आहे म्हणून. हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी एका ईसांना मुद्रिका काढायला लावल्या, या प्रसंगावरून आपल्याला काय शिकवण मिळते. या प्रसंगावरून आपल्याला हे शिकवण मिळते की आपली जास्त लालसा नसायला पाहिजे. धनद्रव्यामध्ये, सोन्या चांदीचे अलंकार यांच्यामध्ये आपली लालसा नसायला पाहिजे. जर आपल्याकडे असे अलंकार असतील तर मनामध्ये विकार उत्पन्न होतो किंवा मोह निर्माण होतो की अजून आपल्याला एक अंगठी पाहिजे होती. आता एकाच बोटात अंगठी आहे, दुसऱ्याही बोटात जर असती तर चांगली झाली असती. हळूहळू दुसऱ्या बोटातही येते, तिसऱ्या बोटातही येते, 10ही बोटामध्ये जरी अंगठ्या आल्या तरी माणसाची लालसा काय कमी होत नाही. आणि मग आपण 99 क्लबचे मेंबर होऊन जातो. आणि दुसरा एक अर्थ मी तुम्हाला काल सांगितलेला होता की स्वामींना बोटामध्ये अंगठ्या घालणं मान्यच नव्हत्या. लोक म्हणतात राशीचे खडे घाला, नक्षत्राचे खडे घाला, तर यालाही कुठेतरी स्वामींनी प्रतिबंध केलेला आहे. हे कुणीही वापरू नये. तुम्हाला कोणी बाबा लोक जरी सांगत असतील की या राशीचा खडा घाला, या नक्षत्राचा खडा घाला, हा असा धारण करा, तो तसा धारण करा, तुम्हाला त्या परमेश्वरापेक्षा त्या खड्यांवर जास्त विश्वास आहे का, असा प्रश्न उद्भवतो मग. आणि जे कोणी असे खडे घालतात, कोणी असो मग ते, मी तरी म्हणेल की त्यांना परमेश्वरापेक्षा खड्यांवर जास्त विश्वास आहे. परमेश्वराची आज्ञा यांना तेवढीशी महत्वाची नाही, तर जे लोक सांगतात, जे कोणी सांगत असतील ते त्यांना महत्वाचे वाटतात, खडे महत्वाचे वाटतात. आणि मग अशांचीच मान मान्यता भरपूर करतात. तर अशांना ना परमेश्वर होणार आहे, ना अशा लोकांची मानमान्यता करत आहेत त्यांना परमेश्वर होणार आहे. कोणालाच परमेश्वर होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण परमेश्वराची आज्ञा भंग केली म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होईल याचा विषयच येत नाही. तर असो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलंच असेल.
मला अभिप्रेत असलेलं उत्तर हे होतं की स्वामींनी सांगितलेलं आहे की नक्षत्राचे खडे नको, कोणत्याच अंगठ्या नको, कोणते राशीचे खडे नको. हे मुख्य उत्तर या प्रश्नाचं होतं. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचे उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये भानामतीये कपट दर्शन हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आणि पिंपळे घाटी भूतानंदा करवी दधिभातू भोजन करवणे हेही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड